नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अतिवृष्टी बाधितांमध्ये राज्य सरकारचा भेदभाव, काही तालुक्यांचा समावेश, काहींना वगळले. शेतकऱ्यांची नाराजी होणार. भारत व महाराष्ट्र सरकार आणि महावितरणाचा लोगोचा गैरवापर. सोलर कंपन्यांनी सुरू केली दुकानदारी. महावितरण कंपनीचे दुर्लक्ष. ग्राहकांची फसवणूक. भूमी अभिलेख विभागात मोठे बदल करणार, महसूल मंत्र्यांची ग्वाही. मोजणीसाठीचे नवे निकष आता पाळावे लागणार. राज्य महिला आयोगाच्या आदेशाकडे रामदासपेठ पोलिसांचे दुर्लक्ष. दुसऱ्या एका प्रकरणात बाळापूर पोलिसांवर गंभीर आरोप. अतिवृष्टी बाधितांमध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका वगळला. तालुक्यात शेतकऱ्यांचा वाढता रोष, चिंतेचा विषय ठरणार. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांच्या यादीतून अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यांना वगळल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. दोन्ही तालुक्यांचा तातडीने अतिवृष्टी मदत पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अकोला जिल्ह्यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूर आला होता, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्त आणि कृषी विभागाकडून अहवाल मागवले होते. मात्र दिनांक 7/10/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 253 अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीत अकोला जिल्ह्यातील केवळ 5 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आणि अकोला व मूर्तिजापूर या 2 महत्त्वाच्या तालुक्यांना वगळण्यात आले. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही शासनाच्या मदतीपासून वंचित राहिल्याने अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. हा त्याच्यावर झालेला अन्याय असल्याचे मत व्यक्त करत या 2 तालुक्याचा अतिवृष्टी पॅकेज अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सोयी, सुविधा आणि मदतीमध्ये समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. शासनाने नुकतीच एक JR काढला. माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 253 तालुके घेतलेले आहेत. त्या तालुक्यात जे घेताना अकोला जिल्ह्यातील अकोला आणि मूर्तिजापूर हे 2 तालुके वगळलेले आहेत. आणि एकाकडे शासनानं 18,500 रुपयाची घोषणा केली होती. प्रत्यक्ष JR काढताना फक्त 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे. आज आपण बघू शकता की ही सोयाबीनची परिस्थिती आहे. या सोयाबीनला शेंगा तर दिसतात, पण दाना कुठेही दिसत नाही त्याच्यातली. त्याच्यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमलेला आहे. आणि हे 2 तालुके वगळल्यामुळे आणि मदत कमी असल्यामुळे शेतकरी कुठंतरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने ही मदत हेक्टरी 50,000 रुपये कुठलाही निष्कर्ष न लावता आणि सरसकट जेवढा सातबारा आहे तेवढ्या प्रमाणात द्यावी, यासाठी आज आम्ही परत एकदा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. जर दिवाळीपूर्वी संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाईल आणि मदत खात्यात थेट जमा नाही झाली तर नक्कीच आम्ही दिवाळी यांची अधिकाऱ्याची आणि शासनाची योग्य प्रकारे होऊ देणार नाही, याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. सोलर कंपन्यांनी भारत सरकार ऊर्जा विभाग आणि महावितरणचे लोगो विकत घेतले काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासगी कंपन्यांनी थेट भारत सरकार, महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि महावितरण या सरकारी कंपनीचे लोगो वापरत जाहिरात करत असून सामान्य ग्राहकांची फसवणूक होत असताना महावितरणची चुप्पी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारचा ऊर्जा विभाग, भारत सरकारचे प्रतिनिधी आणि महावितरण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे की त्यांची या कंपनींमध्ये भागीदारी आहे, अशी विचारणा आता होत आहे.
थेट सरकारी लोगोचा वापर करत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आदेश कोणी दिला अशी विचारणा आता केली जात आहे। विद्युत भवनच्या बाजूला असलेल्या बॅनरवर थेट सरकारी लोगोचा वापर होत असताना त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का अशी विचारणा होत आहे। दरम्यान याविषयी महावितरण अकोल्याचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा प्रकारची कुठलीही परवानगी आमच्या स्तरावर दिली गेली नाही असे सांगत हात झटकले। वर्तमानपत्रात प्रकाशित जाहिरात आणि शहरात लागलेल्या फ्लेक्सबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सरकारची कंपनी असल्याचा देखावा काही एजन्सी मार्फत होत असून जो ग्राहकांची दिशाभूल करणारा आणि खोट्या जाहिरातीचा प्रयत्न आहे। सरकारचा थेट लोगो वापरला जात असताना अशा खासगी एजन्सीवर जनसंपर्क विभागाचे दुर्लक्ष अधोरेखित होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील या सर्व गोष्टीकडे लक्ष नाही। सरकारने केवळ कंपन्यांना जाहिरात देण्यासाठी परवानगी दिली काय, इतर कंपन्यांना अशी परवानगी का नाही अशी विचारणा होत आहे। सरकारी लोगोचा सर्रास वापर हा ग्राहकांची शुद्ध फसवणूक असून सरकारी यंत्रणेचे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष का अशी विचारणा होत आहे। जमीन मोजणी संदर्भात जनतेच्या वाढलेल्या तक्रारी पाहता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाडसी निर्णय घेतला आहे। त्यांना आता मोजणी 30 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे। नुकतेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढू धोरणासंदर्भात मोठा निर्णय घेतला। या निर्णयामुळे बांधकाम करण्याच्या खर्चामध्ये मोठी कपात होणार आहे। या निर्णयानंतर आता महसूल मंत्र्यांनी जमीन मोजणी संदर्भात मोठा निर्णय घेत जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ केली आहे। अवघ्या 30 दिवसांमध्ये जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। या निर्णयामुळे जमीनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयामुळे जमीन मोजणीची प्रक्रिया आणखी सुलभ होणार असून मोजणीसाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे। परिणामी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे कमी होणार आहेत। जमीन मोजणी प्रकरणे 30 दिवसात पूर्ण करण्यासाठी सरकार परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार आहे। या मोजणी प्रक्रियेत पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन मोजणीसाठी लागणारा 1000 ते 4000 खर्च आता अवघ्या 200 रुपयांवर आला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा खर्च कमी झाला आहे। या संदर्भातील निर्णयाची घोषणा महसूल मंत्र्यांनी या अगोदरच केली आहे। म्हणजे राज्याचं भूमापन हे जे अत्यंत महत्त्वाचे विभाग आहे की मोजणी केल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि पुढच्या काळात आमचा विचार आहे की यानंतर राज्यात आधी मोजणी, मग खरेदी खत आणि नंतर फेरफार म्हणजे म्युटेशन, तोपर्यंत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणतेही म्युटेशन करणार नाही। मोजणी करूनच त्या ठिकाणी खरेदी खत झालं पाहिजे, कारण खरेदी खत चुकीचं झालं तर सारा रेकॉर्ड चुकतो आणि कधी कधी खरेदी खतामध्ये जी आराजी असतं, जी त्या ठिकाणी जमिनीची त्या ठिकाणी जमीन दाखवण्यात येतं ती स्पॉटवर नसतं आणि म्हणून मोठे वाद या राज्यात तयार होतात। याची जमीन त्यांच्याकडे, त्यांची जमीन त्यांच्याकडे, कुणी कुणाची रजिस्ट्री करून देतं आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आधी मोजणी, मग रजिस्ट्री, मग त्या ठिकाणी आपला फेरफार, खरेदी, त्या ठिकाणी म्युटेशन होणार आहे। अशा पद्धतीचा कामकाज महसूल खाता आणण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा खाजगी परवानाधारकांना आमच्या विभागामध्ये आता मोजणी करता येईल हा निर्णय राज्याने घेतला आहे। काही बातम्या ह्या धक्कादायक असतात। अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या अनेक घटना घडत आहे। त्यामुळे घरात मुलगी असलेले पालक चिंतेत आहे। पण पोलिसात तक्रार दिल्यावर खिरपूरच्या गरीब कुटुंबाला पोलिसांकडून न्याय मिळण्याची आशा संपल्यावर त्यांनी उपोषण सुरू केले। पण या उपोषणाकडे देखील यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। अल्पवयीन मुलगी पडून गेल्याची रितसर तक्रार बाळापूर पोलिसांना दिल्या गेली, पण खिरपुरीच्या या 16.5 वर्षाच्या मुलीचा शोध बाळापूर पोलीस घेत नसल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे। वारंवार पोलीस स्टेशनला गेल्यावर योग्य वागणूक मिळत नसल्याची ओरड तर आहेच,
पण त्यापेक्षाही मुलीच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करत नसल्याची गंभीर बाब मुलीच्या पालकांनी उपस्थित केली आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतला हा आढावा. बाळापूर पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे, पण त्याच्यामागे काही कारवाई केलेली नाही आहे असं आपल्यासोबत ज्या पीडितेची फॅमिली जुडलेली आहे अशा या कुटुंबांचं म्हणणं आहे. पुढे काय म्हणणं आहे कुटुंबांचं आपण सविस्तर जाणून घेऊया. बाळापूर पोलीस स्टेशनला आम्ही जाऊ येऊ कंटाळून गेलो मॅडम. आम्हाला म्हणतात तपास चालू आहे. आमच्या घरी गाडी येते, गाडी विचारते, गाडी आल्यावर नंतर उतरले की आम्हाला विचारतात की तपास चालू आहे आजीबाई, तपास चालू आहे, तुमची मुलगी घेऊन येतो. आणि अजून काही पताच नाही मुलीचा. मुलीचे बाबा असे म्हणतात की माझी मुलगी दाखव मले. आता मी काय करू? तपासच नाही लागू राहिला म्हणतात, तपासच नाही लागू राहिला. काय केली त्याईनं काही समजतच नाही मॅडम. मारून टाकली का काय केली असं मला वाटतं की मुलीचाच तपास नाही लागू राहिला, मारून टाकली वाटते भाषी. पोलीस तुम्हाला काय बोलले? बाळापूरचे पोलीस तुम्हाला काय बोलले? तुम्हाला आश्वासन काय दिलंय त्यांनी? त्याईनं आश्वासन एकच दिलं की आम्ही तपास करू राहिलो, त्याचं लोकेशन मिळलं नाही, पण आम्ही ते कोशिश करूनच राहिलो. तुमची मुलगी भेटूनच जाईल. आता किती दिवस धीर धरा मॅडम? किती दिवस झाले या प्रकरणाला? 5 महिने होऊ राहिले. आम्ही किती धीर धरा? लोकांच्या मुली 3-3, 4-4 दिवसात तुम्ही आणल्या, आम्हाला फोन केले, राजंद्याची पकडली, फलाण्या गावची पकडली, ढमक्या गाव. आमच्या गावची का नाही पकडू राहिले तुम्ही? काहून हाती नाही लागू राहिली? तुम्ही पोलीस स्टेशन काही कारवाई करा, माझी मुलगी आणून द्या, बस झालं मला कर्तव्य. गावातल्या आईबापाला भावाला सर्वांना मिळतात. हो, त्याच्या जवळ सर्व जिथले सोयरेदार आहेत त्याला सर्वांना मिळतात. बस झाला. 100% गॅरंटी आहे मला की त्यांच्या घरच्यांना सर्वांना माहीत आहे मुलगी गेली म्हणून. हा, जसं मुलगीचा पत्ता, पोराचा पत्ता द्या, अच्छा, मायबापाचा तिच्या सर्वांना माहीत आहे त्यांना. आम्हाला काही कोणी सांगून नाही राहिलं, काहीच नाही. आम्ही परेशान गरीब माणसं आम्ही. आता काय त्यांपासनं मुलगी हरवलेली आहे. बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, पण पीडित कुटुंबांचं म्हणणं आहे की गुन्हा दाखल केल्यावरती त्याच्यावर कारवाई कोणी करत नाही आहे. आजूबाजूनी काही जर एखादी मुलगी बेपत्ता झाली किंवा हरवली तर तिचा शोध लवकर लागतो आहे, पण यांच्या मुलीला जाऊन 5 महिने झाले तरी त्या मुलीचा शोध अजून लागलेला नाही आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. तुम्ही आत्ताच बाळापूरच्या खीरपुरी येथील अपहरणाची बातमी पाहिली. अकोल्यात शहर पोलीस दलाच्या वरिष्ठांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देऊनही रामदासपेठ पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याची गंभीर बाब एका महिलेने समोर आणली आहे. महिला व मुलींना न्याय देण्यात अकोला पोलीस दल अपयशी ठरत तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. आपलाच भाऊ आणि वहिनी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार सुनंदा यांनी केली. पहिले रामदासपेठ पोलिसात तक्रार केली, पण त्यांनी दखल घेतली नाही. भाऊ आणि वहिनी मारहाण करत असून पाय फ्रॅक्चर केल्याची तक्रार सुनंदा यांनी केली आहे, पण पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचा आहे. इतकेच नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यावर आणि त्यांनी रामदासपेठ पोलिसांना तक्रार नोंदविण्याचा आदेश दिल्यानंतर देखील तक्रार दाखल होत नसल्याची ओरड सुनंदा शिंदे यांनी केली आहे. त्या अगदी रडकुंडी आल्याचे चित्र असून न्याय कुठे मिळेल अशी आर्त हाक त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आदेश दिला असताना देखील रामदासपेठ पोलीस व अकोला पोलीस सुनंदा यांच्या तक्रारीची दखल का घेत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. मी सुनंदा दिनेश शिंदे. मी मुंबईहून आलेली आहे. अकोला माझं माहेर आहे. माझं माहेर यानी की प्रॉपर्टीसाठी भांडाभांडी माझे भाऊ आणि भाऊजाई करत आहे. माझ्या आईला घरात घुसून, माझ्या बहिणीला घरात घुसून राखी, संजय सूर्यवंशी आणि संजय सूर्यवंशी यांनी मारहाण केली. डायरेक्ट यांनी की चाकू आणि तलवारी घेऊन, तलवारी तर नाही, चाकूचा आणि लोखंडी पाईपाचा सहारा घेऊन माझ्या माय बहिणीला मारझोड केली. मी तिला सांगितलं रामदासपेठमध्ये यांनी की रिपोर्ट कर, तर हे लोक आले पण यांच्यावर काही लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर 29 ऑगस्टला मला रिझर्वेशन भेटलं. मी इथं आली. इथं येऊन पण त्या लोकांनी माझ्यासोबत भांडाभांडी केली आणि मला पण चाकू वगैरे दाखवून भीती घालते की माझं घर आहे, माझा ताबा मला पाहिजे. घरात घुसून बसलेला आहे आणि आम्ही बाहेर राहत आहे. तर त्याच्यासाठी आणि की मी इथं तक्रार केली तरी घेत नाही आहे. त्याच्यानंतर मी
घराला कुलप लावून जेव्हा मी घरातून निघून गेले तेव्हा मला माहीत पडलं की आणि की गेट ह्यांनी तोडलं. म्हणून मी घरासाठी परत आली. त्याला सांगितलं माझ्या गेटला का तू हात लावलं, तर त्यांनी म्हणे की नाही माझं घर आहे असं तसं बोलून त्यांनी परत मारझोड करायला तयार केलं. मी तक्रारसाठी रामदास पेठला आली. त्यांनी मला परस्पर पाठवून दिलं की तुमचं आपसी मॅटर आहे. आपसी मॅटर आहे म्हणून मी परत घरी आले. म्हटलं मी माझं गेट लावते. तर त्यांनी माझ्या हातातून गेट वगैरे हिसकून हे केलं. मी गेट धरून उभं असताना त्यांनी डायरेक्ट त्या गेटमध्ये माझा पाय अडकवला आणि त्यांनी माझा पाय फ्रॅक्चर केला. त्याच्यासाठी पण मी त्यांना रिपोर्ट करायला आली, तक्रार नोंदवायला आली, तरी त्यांनी तक्रार घेतली नाही. त्याच्यानंतर मी म्हटलं अजून शांत राहिली. मी SP ऑफिसला गेली तर चंद्रकांत रेड्डी सर भेटले. त्यांना सांगितलं. त्या सरांनी पण म्हटलं की त्या ताईची नोंद लिहून घ्या कारण की त्यांचं पाय फ्रॅक्चर केलं याच्यावर गुन्हा दाखल होता. मी परत इथं आली. त्यांनी तरी ॲक्शन घेतलं नाही. तरी मी अजून सबुरी पकडली नाही. मी सरांना भेटते, SP सरांना भेटते. SP सरांना भेटले. सोमवारी मी SP सरांना भेटले. त्याच्यानंतर SP सरांनी पण सांगितलं की हे बघा तर आम्हाला जे गुन्हा दाखल करायचं आम्ही ते करू आणि तुम्हाला काय बोलायचं आहे तर ते बोला. म्हटले सर मला तक्रार नोंदवायची. तर ते म्हणे तुम्ही जा, त्यांनी तुझी तक्रार नोंदणार. मग मी परत इथं आली आणि परत टाळाटाळ केली. मला समजत नाही आहे की माझं असं काय आहे. या तक्रारीचं मागचं कारण मला पाहिजे. का असं हे वागत आहे माझ्यासोबत. मी पण नाही की एक साधारण नागरिक आहे. मी पण असं काही हे नाही आहे. पण का हे तक्रार नोंदत नाही आहे मला माहीत पाहिजे ना. माझी मागून इथं लोक येतात तक्रार नोंदवतात आणि चालले जातात. माझी तक्रार का घेत नाही आहे, काय कारण आहे. आपसी म्हणतं माझ्या जीव द्यायची बारी आली. हे लोक मजबूर करते, मला जीव द्यायला मजबूर करते. मला कमी जास्त झालं तर माझ्या लहान मुलांचं काय होणार हे तर सांगा ना. 1 महिन्यापासून इथं मी राऊंड मारत आहे, चक्र मारत आहे, दिवस रात्र आणि की बसत आहे. संध्याकाळ होऊन चालली. माझे छोटे छोटे लेकरं उपाशी तापाशी मी इथं आणत आहे. तुम्ही सांगा मी काय करू. मी कोणाला नाही मागू. जज साहेबांना भेटली तारीख असताना जज साहेब म्हणतात की नाही तुम्ही तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवायचं बोललं ते रामदास पेठवाला घेत नाही. तुम्ही SP जो जजसारखा जज मला बोलत आहे की तुम्ही तक्रार नोंदवा, हे गुन्हा दाखल करा. मग हे का नाही घेत. हे डायरेक्ट म्हणते तुमचं आपसी आहे म्हणून. म्हणजे तो जज मोठा की हे लोक मोठे. मला काही समजतच नाही. मी एवढी शिकलं समजलेली नाही आहे की मला समजत नाही आहे. पण मला त्या जजावर विश्वास आहे. ज्याने जजनी म्हटलं की तक्रार नोंदव तर मग आता याच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही. आता तुम्ही लोक सांगा की याचं मागं काय कारण आहे आणि हे लोक का घेत नाही आहे. मला त्याचं कारण पाहिजे आणि माझी तक्रार नोंदत नाही. मला माझी तक्रार नोंदवायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला न्याय पाहिजे. हे लोक मला न्याय नाही देत आहे. हे आपसी भांडण म्हणून आम्हाला सुटकारा देते आणि माझी वन भटकती आहे. तिच्या घरातून काढून हे लोकांनी ताबा केले. तिचा मुलगा तिचं सोन दसऱ्याच्या दिवशी केस धरून मारले माझ्या आईला पोरांनी आणि सुनीने. माडीपुरामध्ये आमचं घर आहे तिथं दसऱ्याच्या दिवशी तिला मारहाण केला. तर सांगा मी काय बोलू. मुलासारखं मुलगा तिला केस धरून मारते, सूट मारते. मी कोणाला नाही मागू आणि हे लोक म्हणतात तुमचं आपसी आहे. म्हणजे आमचं मर्डर झाल्यानंतर आमचं खून झाल्यानंतर आम्हाला न्याय देणार का हे लोक. मग काय बोलू आता मी. तुम्ही लोक सांगा मला न्याय द्या. घरचं पाणी भरलेलं आहे अजून पण. ते पाणी आम्ही साठलेलं पाणी काढायसाठी पण विचार केलो ना तरी त्यांनी येऊन उभं राहतात आणि भांडणं करतात. आणि काय केलं तर आम्ही इकडे आलं तर इकडं घेत नाही कंप्लेंट. आम्ही कोणाला बोलायचं. तुम्ही चला घरी बघा. आमच्या घरी पाणी जसं तसं भरलेलं आहे. महिना झालं ते पाणी भरलेलं आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आधी पावसाने झोडपलं, आता लष्करी अळीचा कहर. या RRC न्यूजच्या बातमीचा मोठा आणि सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कीटकनाशक शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा ताफा तात्काळ अकोट तालुक्यात दाखल झाला आहे. अधिकारी व शास्त्रज्ञाच्या या पथकाने लष्करी अळीने बाधित झालेल्या कपाशीच्या पिकांची शेतावर जाऊन बारकाईने पाहणी केली. पावसामुळे अगोदरच नुकसान झालेल्या कपाशीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने
शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. सध्या कृषी विभागाचे अधिकारी गावांगावांमध्ये फिरून नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करत आहेत. शासनाने तातडीने दिलेल्या या प्रतिसादाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या मते बातमी प्रसिद्ध झाल्यामुळेच आमच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचल्या आणि त्या ऐकल्या गेल्या. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीमुळे कृषी विभाग खडबडून जागा झाला आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात मिळाला आहे. कुशल भगत, RRC न्यूज, कुटासा. शहर वाहतूक शाखा अकोलातर्फे अकोला शहरातील रॉंग साइड वन वे रोडवर वाहन चालविणाऱ्यांना चालकांवरती मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक धडक कारवाई करण्यात आल्याने अन्य वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखा अकोलामार्फत शहरातील रॉंग साइड वन वे रोडवर वाहन चालविणारे चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे धडक कार्यवाही करण्याकरिता शहरातील म्हाडा कॉलनी, फ्लायओव्हर, शिवनी फ्लायओव्हर, अशोक वाटिका, ओव्हरब्रिज, नेहरू पार्क चौककडे जाणारा ओव्हरब्रिज, टावर चौक ओव्हरब्रिज, निमवाडी क्वार्टर समोर, पोस्ट ऑफिस चौक या सर्व ठिकाणी वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रॉंग साइड वन वे रोडवर वाहन चालविणारे चालक यांच्यावर मोवाका अन्वये कारवाई केली. शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी एकूण 112 वाहन चालकांवर केसेस करून 65,000 रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी 5,500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अकोला म्हणजे पहलवानांचे शहर अशीच काय ती ओळख आहे. तुम्ही रात्री जेवल्यानंतर शतपावली का करत आहे असे म्हणत अकोल्यातील कॉम्प्युटर इंजिनियरला इतके मारले की त्याचे पाय फ्रॅक्चर झाले. अखेर जुने शहर पोलिसांनी पहलवानला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली. दादागिरीचे शहर, गुंडगिरीचे शहर अशी ओळख अकोल्याची पुसता पुसली जात नसल्याचे चित्र आहे. जेवण केल्यानंतर फेरफटका का मारत आहे अशी विचारणा करत संगणक अभियंत्यांच्या पायावर वार करत त्याला अर्धा मेला करण्याचा उद्योग या पवन कांबळे याने व त्याच्या परिवारातील सदस्यांनी केला. या युवकाच्या तक्रारीनंतर पवन कांबळे याला जुने शहर पोलिसांनी तत्काळ अटक करत त्यावर कारवाई केली. इतक्यावर पोलीस थांबले नाही तर त्यांनी सीन रिक्रिएट करत आरोपीची परेड पण काढली. लगभग 3 दिन पहले इसी एरिया में एक मंगेश शिंगड़े बेंगलोर निवासी है, यहाँ पे अपने घर पे आए थे फ्लैट पे रहने के लिए. तो वो रात को खाना खाने के बाद में जैसा लोग टहलते वैसे टहल रहे थे. तो यहाँ के जो यहाँ आरोपी है पवन कांबड़े और इनके भाइयों ने उनके घर वालों ने उनको टोका और यहाँ पे क्यों घूम रहे करके टोका टाके की उनसे उज्जत किया और उनको इतना मारा कि उनके दोनों पैर फ्रैक्चर है और उनके सर पे भी बहुत सी चोटी है, पसली टूट गई है. तो छोटे से कारण से इनको जो है यहाँ पे इन्होंने घटना को अंजाम दिया है. जो दादागिरी करते हुए इनके भाई ने पवन, करण और इनके घर वालों ने जो संबंधित व्यक्ति है मंगेश शिंगड़े इनको काफ़ी बुरी तरह से मारा, जिसके उपरांत में पुलिस ने तत्काल दखल लेते हुए संबंधित आरोपी के ऊपर 307 के तहत BNS के तहत मामला दर्ज किया. आगे की जाँच शुरू है. वही जहाँ पे ये घटना हुई, घटनास्थल पे भी हमने आरोपी को लाके जो है तुरंत घटनास्थल का मुआयना किया है. आगे की तलाश जारी है. तपास चालू. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही मालेगाव तालुक्याचा समावेश शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टी बाधित तालुक्याच्या यादीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मालेगाव तालुका
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही मालेगाव तालुक्याचा समावेश शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टी बाधित तालुक्याच्या यादीत करण्यात आलेला आहे। यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या अन्यायाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव शहरात भीक मागून आंदोलन करण्यात आले। शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील गोडे, शिवसेना उबाठा तालुका समन्वयक भगवान बोरकर, तालुका संघटक गजानन बोरसाटे, सर्कल प्रमुख गजाननराव गवडी, वसंतराव आंधळे, प्रशांत लोखंडे, विजय शेंडगे, गजानन ठाकूर, गणेश सरनाईक, आशिष डहाळे आदींच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या निषेध पॅकेजमधून मालेगाव तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदर निवेदनाच्या प्रती मालेगाव तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। पक्षांच्या वतीने या ठिकाणी मालेगाव तालुका हा अतिवृष्टीमधून वगळण्यात आलेला असल्यामुळे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। फडणवीस सरकारने हा मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर केलेला अन्याय आहे। कारण या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे मामा या तालुक्यामध्ये 2-3 वेळा येऊन गेले आणि आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पंचनामे केले आणि त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं, घाबरू नका, तुमच्या पाठीमागे हे सरकार आहे। अरे या सरकारने या शेतकऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम केलेलं आहे। तेल्हारा शहरातील प्रमुख मटन मार्केटची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे। स्वच्छता, पाण्याचा अयोग्य निचरा आणि जीर्ण झालेली इमारत या कारणांमुळे नागरिक तसेच व्यावसायिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। नगर परिषदेच्या सततच्या दुर्लक्षामुळे मार्केटच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असूनही अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही। तेल्हारा शहरातील बाजाराचे छप्पर ठिकठिकाणी गळत आहेत, भिंतींना तडे गेले आहेत। सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून डास व माशांचा त्रास वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। मटण विक्रेत्यांना पाणी, स्वच्छता आणि पुरेसा वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांचा व्यवसायही अडचणीत आला आहे। मार्केटच्या या दयनीय स्थितीमुळे दररोज खरेदीसाठी येणाऱ्या शेकडो ग्राहकांनी आता पर्यायी बाजारात जाणे पसंत केले आहे। बाजाराबाहेर होणारी वाहतूक कोंडी, कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता वातावरण यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। स्थानिक व्यापारी संघटनेने या समस्येबाबत वारंवार नगर परिषदेकडे लेखी मागणी केली आहे, परंतु केवळ आश्वासनांशिवाय कोणतीही कारवाई झाली नाही। नागरिकांनी भरलेल्या कराचा उपयोग सर्व सार्वजनिक ठिकाणांच्या सुधारणेसाठी होत नसेल तर तो नागरिकांवर अन्याय आहे। शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी वर्गाने नगर परिषदेचे तातडीने मटण मार्केटचे नूतनीकरण करावे अशी मागणी केली आहे। स्वच्छ, आधुनिक आणि सुबक बाजार उभारल्यास विक्रेत्यांचा व्यवसाय सुलभ होईल, तसेच ग्राहकांनाही चांगल्या वातावरणाचा खरेदीचा आनंद घेता येईल असा विश्वास व्यक्त होत आहे। नगर परिषदेने या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर दुरुस्तीची कामे सुरू करावीत अशी सर्वसामान्य नागरिकांची एकमुखी मागणी आहे। विशाल नांदोकार, RRC न्यूज, तेल्हारा। अमरावतीच्या न्यू हनुमान नगर शांतीनगर येथे पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकून महिलांसह अनेकांना ताब्यात घेतले। अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू हनुमान नगर येथील घरामध्ये एक महिला ही आपल्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना घरी बोलावून देह व्यापार करीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता देह व्यापार चालवणाऱ्या 3 महिलेसह तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे।
सदर ठिकाणावरून आक्षेपार्ह वस्तू तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले असून नमूद महिलांविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील शांतीनगर येथील एका घरामध्ये एक पुरुष व महिला हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी लोकांना घरी बोलावून देहव्यापार करीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता देहव्यापार चालविणाऱ्या पुरुष अनिल भिवाजी पनवार वय 65 वर्ष राहणार शांतीनगर अजय मंगल कार्यालयाजवळ अमरावती व एक महिला तसेच ग्राहक राहणार महादेव खोरी अमरावती यांच्यासह देहव्यापार करणाऱ्या 5 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे। सदर ठिकाणावरून आक्षेपार्ह वस्तू तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले असून नमूद महिला व इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन फैजरपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ साहेब, पोलीस उपायुक्त श्याम घुगे सहाय्यक, पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केल्या गेली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अतिवृष्टी बाधितांमध्ये राज्य सरकारचा भेदभाव, काही तालुक्यांचा समावेश, काहींना वगळले, शेतकऱ्यांची नाराजी भोवणार। भारत व महाराष्ट्र सरकार आणि महावितरणाचा लोगोचा गैरवापर, सोलर कंपन्यांनी सुरू केली दुकानदारी, महावितरण कंपनीचे दुर्लक्ष, ग्राहकांची फसवणूक। भूमी अभिलेख विभागात मोठे बदल करणार महसूल मंत्र्यांची ग्वाही, मोजणीसाठीचे नवे निकष आता पाळावे लागणार। राज्य महिला आयोगाच्या आदेशाकडे रामदासपेठ पोलिसांचे दुर्लक्ष, दुसऱ्या एका प्रकरणात बाळापूर पोलिसांवर गंभीर आरोप। अतिवृष्टी बाधितांमध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका वगळला, तालुक्यात शेतकऱ्यांचा वाढता रोष, चिंतेचा विषय ठरणार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।